औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटेंना जिल्हाबंदी करण्यात आली आहे। 29 मार्च रोजी संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मिलिंद एकबोटे औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानंतर एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना 16 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीचे आदेश काढले। याशिवाय औरंगजेबाची कबर असलेल्या भागात पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलाय। या ठिकाणी एसआरपीची एक तुकडी, 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेत, तर 2 ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे। औरंगजेबाच्या कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाची नीट तपासणी करूनच मग सोडण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरला जाण्याचं माझं कोणतेही प्रयोजन नाही। असं असताना मला जिल्हाबंदीची नोटीस दिल्यामुळे माझी जरा करमणूक झाली। नोटीस जी दिलेली आहे ती संपूर्णपणे खोटी आहे, कपोलकल्पित आहे। माझा उल्लेख त्या ठिकाणी माजी आमदार म्हणून करण्यात आला। मी असा कुठलाही माजी आमदार नाही। काल्पनिक गोष्टी डोक्यात ठेवून कुठल्या तरी पोलीस अधिकाऱ्यांनी ही नोटीस लिहिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।